आपण नाट्यसंगीताने सुरू करूया. आज राहुल देशपांडे पण आपल्याला आहेत. शिरकमला समरी अर्पिती, शिरकमला समरी अर्पिती, शिरकमला समरी अर्पिती, जनहित पूजन वीरा सुख शांती, राजसुखिया साधू मुळे वंदिले, शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले, धारातीर्थी तपते आचरती, सेनापती यशयाची बले, शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले. अतिशय सुंदर गायलास. वरचे सूर तर अगदी जबरदस्त लावलेस. मी एकच शब्द सांगतो, तू खूप शूर आहेस, कारण तू हे गाणं निवडलंस. अतिशय अवघड गाणं आहे, अतिशय अवघड. आणि खरंच चांगलं गायलास तू. मला खूप आवडलं. व्हेरी नाईस. मग उभा काय असा नुसता? सागरची परीक्षा फार वेळ घ्यावीच लागली नाही. सागर आला, सागर गायला आणि सागर सिलेक्ट झाला. सुनील, मी असं ऐकलंय की तू नोटेशन सॉलिड झपाट्याने करतोस. राहुल दादा तुला ऐकवेल. काहीतरी 1-2 ओळी करून दाखवशील मला नोटेशन? येस सर. बगळ्यांची माळ फुले, साग ग म म ग सागर एक मगर सा. बहुत अच्छी, वाह, बहुत अच्छी. वा सुनील, मस्त. थँक्यू सर. आता गायचं पण आहे. मन फुलाचा तवा गंध हवा वाहतो बरनवा, जुन्यात हरवून रिमझिम धुन, आबाळ भरून हरवले मन, घेणार आहे कोण, घेणार आहे कोण, घेणार आहे कोण, घेणार आहे कोण. सुनील, छान गायलास तू. थँक्यू सर. पण मला असं वाटतं थोडंसं अजून सुरांकडे, सुरांचा अभ्यास व्हायला पाहिजे. सॉरी टू डिस्टर्ब यू सर, बोला. पण माझी इच्छा होती, कारण की एक दुसरे पण त्याचं थोडंसं काही ऐकायला तर बरं होईल. अगदी एखादा, फक्त एखादी अस्थायी असेल. हा पटकन, तुझ्या वडिलांची इच्छा आहे म्हणून केवळ. हे राजे जीर जीर जी राजे जी जी, झटकून टाकती राखण व्याने, जाग पेटू दे आग मराठी आता, झटकून टाकती राखण व्याने, जाग पेटू दे आग मराठी आता, डोळ्यात फुटे अंगार बघव रक्तात, जागू दे आज भवानी माता. तुम्हाला काय वाटलं आता? ॲक्च्युली ती जे नोट्स वर ते भगवा रक्तात ते त्यांनी घेतलेल्या त्याप्रमाणे ते थोडं सुराच्या बाहेर जाऊन मग परत. पण सुराच्या बाहेर जाऊन चालत नाही ना. नाही, पण ओरिजिनलमध्ये सुखविंदरजींनी त्यांनी त्याप्रमाणे थोडं विवादी हे करू. नाही, विवादी पण तो सूर असतो ना. विवादी सूर असतो, पण तो त्याचा जरी त्या रागात किंवा त्या धून ह्याच्यामध्ये येत नसला तरी तो सूर सुरेल असतो, विवादी जरी असला तरी. आणि लईला पण आता तो मागे पुढे होत होता, त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, आपण जे निर्णय घ्याल ती. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडा वेळ थांबावं. थोडा वेळ थांबावं. त्याला तो त्याचा एक पिरियड आहे ना, तो घेईल आणि खूप चांगल्या तऱ्हेने उभरेल. मस्त गातोयस, मस्त गात राहा, अजिबात ना उमेद होऊ नकोस. हे दिस इज अ लर्निंग फेज. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सर. ओ नो, सुरेल सिलेक्टच नाही झाला.
मला कधी कधी देवाला थँक्स म्हणावं असं वाटतं, कारण या सारेगमपच्या मंचावर त्याने काही चमत्कारांना आणलं. असाच एक चमत्कार नेहा भानुशाली. देवाने जेव्हा या परीला पाठवलं तेव्हा हिला दृष्टी दिली नाही. ती गळ्याने तर मस्त गाते, पण तिच्या बोटांच्या जादूने कॅसिओ पण गायला लागतो. मीठी रस से भरोणी राधा राणी लागे, राधा राणी लागे, मने काढो काढो यमुनाजीनो पाणी लागे. यू वॉन्ट बिलीव. हम लोग गुज्जू हैं, मराठी आती नहीं है, सिर्फ सीडी सुन सुन के उसने ये तैयार किया है और ये उसकी खुशी है. मैंने कभी उसको नहीं कहा कि तू ये करे, उसकी अपनी खुशी के लिए वो यहाँ आई है ऑडिशन देने. मेहंदी में हो शकुनाचा शकुनाचा. पण नेहाला मराठी येत नाही, तिला मराठी समजतही नाही, पण फक्त मराठी गाण्यांच्या सीडीज ऐकून नेहाने गाणी तयार केली आणि परीक्षकांना थक्क केलं. मराठी बरोबर हिने उर्दू भाषेलाही इतकं आपलंसं केलंय की नेहाला तब्बल 150 गझल पाढ्यांसारखा तोंडपाठ आहेत. की जुबान होती है. आज तक ये सोचती रही कि भगवान ने मुझे कुछ नहीं दिया, लेकिन आज इसको सुन के ऐसा लगा कि भगवान ने मुझे न देकर बहुत कुछ दिया है. नेहा, भोगले जे दुःख गाणार. भोगले जे दुःख त्याला सुख मनावे लागले. हे वळी मी भोगिले क्यों मज हसावे लागले. भोगले जे दुःख त्याला सुख मनावे लागले. ठेविले आजन्म डोळे आकुले ओरडे. ठेविले आजन्म डोळे आकुले ओरडे. पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले. वाह नेहा, बहुत सुंदर गाया आपने, बहुत अच्छा. और आप सीखती हैं? सीखती हूँ. अच्छा, किन से सीखती हैं? सीडी में से सुन सुन के तैयार करती हूँ. अरे वाह, बहुत अच्छे. थैंक यू. नेहा, you are a little princess, you know that? यस. That's fantastic. थैंक यू. आपने बहुत 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 अच्छा गाया. थैंक यू सर. कुछ शब्द नहीं मेरे पास. नेहा, मैं हर बार आपका ये गाना सुनता हूँ और मैं हिल जाता हूँ. इतना अच्छा गाती हैं आप. थैंक यू. अच्छा, मैंने सुना है कि आप हिंदी गजल एक बहुत बहुत बढ़िया गई बाहर. थोड़ा सा सुनाएंगी हमको? जी सर, सुनाऊंगी. तन को जला के आग बनाया बिछा दिया, लो अब तुम्हारी राह में दीवार हम नहीं, माना
क्या बात है, फैंटास्टिक नेहा. नेहा, आप किसी की आवाज में नहीं गाती, किसी की नकल नहीं उतारती, आप एकदम ओरिजिनल हैं. वेरी ब्यूटीफुल. थैंक यू सर. वी शुड बी द वंस who should thank you. Thank you so much. थैंक यू. तो यहाँ पे भी आने के लिए एक बस एक खुशी थी हमारे लिए. वैसे तो हम गुज्जू है, मराठी बिल्कुल जानते नहीं है, तो ये एक चैलेंज था. टीवी में देखकर बस ये ऐड देखा था कि सारेगामापा लिटिल चैम्प्स मराठी है तो क्या हुआ, ये अगर गा सकती है तो कहीं पर भी मैं इसको लेके जा सकती हूँ.